आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान तेजस गोरक्षनाथ गावडे राहणार गावडेवाडी तालुका आंबेगाव हे नारायणगाव बस स्टँड येथून मंचरकडे जात असताना बसमध्ये चढताना कोणीतरी अज्ञात चोरट्यानं त्यांच्या खिशातून मोबाईल चोरी केल्याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, जगदीश पाटील, पोलीस नाईक मंगेश लोखंडे, पोलीस शिपाई शैलेश वाघमारे, संतोष साळुंखे, काळूराम मासाळकर यांची टीम तयार करून बस स्टँड आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन संशयित इसम श्रीनू रेकंदारी राहणार डोन झोपडपट्टी तालुका डोन जिल्हा कर्नूल राज्य आंध्र प्रदेश यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 5 चोरीचे मोबाईल आणि एक पल्सर कंपनीची मोटरसायकल असा एकूण 1,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रमेश काटे हे करीत आहेत। सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, रवींद्र चौधर, जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर आणि अविनाश मिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, विनोद दुर्वे, सनील धनवे, पोलीस हवालदार रमेश काटे, पोलीस नाईक मंगेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे, काळूराम मासाळकर, संतोष साळुंखे, सत्यम केळकर, पोलीस गंगाधर कोतकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी दरवडे, सोनाली रगतवान, महिला पोलीस शिपाई गाडगे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजू डेरे, दिनेश साबळे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।